मदर आहेत त्यांना 0 डे पासून मिल्क येतच नाही, तयारच होत नाही जसं. कारण बायोलॉजिकली इट इज नॉट पॉसिबल. तर विटामिन डी सप्लिमेंट्स हे देणं गरजेचं आहे का? भारतामध्ये नवीन नवजात बाळाला घरातून बाहेर काढण्याची ही पद्धत नाहीये. आणि मला भीती वाटते. कधी असं वाटतं आतापर्यंत तर मी बाळाला मीठ वगैरे दिलं नाही, शुगर ही अजूनही दिली नाही. तुम्ही जेवणामध्ये मीठ द्या ना, त्याला चव आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम YouTube चॅनलवर. तर बरेच जणांचे प्रश्न आले होते आणि आजचा तो दिवस आलेला आहे की सगळेजण आतुरतेने वाट बघत होते की पॉडकास्ट कधी येणार म्हणून. की मी एक पोस्ट टाकली होती, क्वेश्चन केले होते की तुम्हाला जे बाळांबद्दल, तुमच्या बेबीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारा. थेट आपण डॉक्टरांसोबत मुलाखत घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर यास्मीन, चाइल्ड वेलनेस एक्सपर्ट, जे तुम्हाला आता सगळ्या बाळांबद्दल जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला ते सांगतीलच. हॅलो मित्रांनो, मी डॉक्टर यास्मीन तन्वीर सय्यद शेख. मी चाइल्ड वेलनेस एक्सपर्ट म्हणून पालघर येथे माझं डॉक्टर यास्मीन चाइल्ड वेलनेस क्लिनिक आहे, तिकडे मी प्रॅक्टिस करते. अनुभव म्हणायचं तर मेडिकल प्रॅक्टिसमध्ये आता 13 वर्षाचा अनुभव आहे. गेले 5 वर्ष आपण गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा हेल्थ अँड वेलनेस या एरियामध्ये काम करत होतो आणि पेडॅट्रिक हेल्थ अँड वेलनेसमध्ये आपलं जवळपास 7 वर्षांचा अनुभव आहे. मला जे केअर द्यायची आहे ती पेशंट अँड पॅरेंट सेंट्रिक असू दे. त्याचा अर्थ काय आहे की जे बाळ आहे आणि बाळाचे आई वडील ह्यांना केंद्रबिंदू ठेवून सगळं वेलनेसचं जे प्लॅनिंग आहे ते असलं पाहिजे. तर ते आजाराचा उपचार असू दे किंवा बाळाच्या सर्वोपरी विकासाबद्दल जे प्रश्न असतात किंवा बाळाची काळजी कशी घ्यावी किंवा त्याच्या विकासामध्ये मी कसं कॉन्ट्रीब्यूट करायचं, मी काय माझं चुकतंय किंवा काय मी नीट केलं पाहिजे, हे जे इवन पॅरेंट्सचं जे हे सगळे कन्सर्न्स असतात किंवा त्यांच्या मनात जे प्रश्न असतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे त्यांना जरूर मिळतील. तर खूप छान मॅम, खूप छान सांगितलं तुम्ही. तर आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्नांकडे. सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे सगळ्या न्यू मॉम आहेत किंवा न्यू पॅरेंट बनणार आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. जन्मानंतर सगळ्यात पहिल्या 6 महिन्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे? जन्मानंतर जे 6 महिन्याचा आपण विचार करतोय ना, तर त्यामध्ये काळजी घेण्यासारखं ऍक्च्युअली बघितलं ना तर खूप काही आहे. पण जे सगळ्यात महत्वाचं आहे मला जे वाटतंय, खूप लोकांना त्यांचं महत्व कळत नाहीये, ते मला वाटतं ब्रेस्ट फिडिंग. ओके, म्हणजे स्तनपान. खूप सोपं वाटतंय, पण स्तनपानच एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामधून तुमच्या बाळाला जे काही लागतंय ते सगळं मिळणार आहे. आणि फक्त खाण्यापिण्याचं मी नाही सांगत आहे किंवा न्यूट्रिशन बद्दल नाही सांगत आहे. स्तनपान करताना तुम्ही लक्षात घ्या ना की आई आणि बाळाची जी बॉन्डिंग आहे ना ती पण स्तनपानातूनच होते. तुम्ही जर का एखाद्या आईला विचारलं ना की जेव्हा बाळाचा जन्म होतो ना ते प्रोसेस करायला पण तिला वेळ जातं. मूव्हीज मध्ये होतं तसं नाही होत. बरोबर. तिला ते फिलिंग डेव्हलप व्हायला की हे जे बाळ आहे हे माझ्यातून आलं आहे आणि त्याला ते अटॅचमेंट व्हायला ना वेळ जातो. आणि हे अटॅचमेंटची सुरुवात कुठे होते तर स्तनपानातून. आणि स्तनपान म्हणजे अमृतपान ऍक्च्युली ते आहे. तर मला असं वाटतं की सुरूच्या ज्या 6 महिन्यामध्ये जर का तुम्ही असं विचारलं की काळजी घेण्यासारखं काय आहे, तर मी फक्त हे सांगणार की तुम्ही जेव्हा तुम्ही ठरवलं की आता मी प्रेग्नेंट होणार आहे आणि प्रेग्नन्सी तुमची राहिली, तेव्हापासून तुमचं ब्रेस्ट फिडिंगची तयारी झाली पाहिजे. बरोबर. त्यामध्ये तुमचं मेंटल प्रिपरेशन आहे, फिजिकल एक्झामिनेशन असतो ब्रेस्टचं जे डॉक्टर करतात आणि बरीचशी माहिती जी आपल्याला घ्यायची असते की कसं करायचं, काय करायचं. कारण ब्रेस्ट फिडिंग हा आपण बोलताना बोलतो, जेवढं सोपं ते बोलायला आहे तेवढं सोपं ते करायला नाहीये. बरोबर. आपल्याला वाटतं की काय त्याला फक्त स्तनाला लावलं तर दूध पिणार, तसं नसतं. इट इज व्हेरी चॅलेंजिंग. आणि स्पेशली नवीन आईला. आता तुम्ही विचार करा, एवढं ते तिने डिलिव्हरी केलेली आहे, तेच एकदम क्रायसिस पूर्ण एक्सपिरियन्स तिचा असतो, तो अनुभव एवढा डिफिकल्ट असतो. त्यातून ते बाहेर पडल्या तिला स्तनपान करायचं आहे आणि एक छोटंसं बाळ आहे, जीव आहे ज्याची तिला काळजी घ्यायची आहे. बरोबर. ती त्याच्यासाठी जबाबदार आहे सडनली. तर हे खूप असं ओव्हरवेल्मिंग होऊन जातं आईसाठी. आणि त्या माइंडसेट मधून त्याला सक्सेसफुली ब्रेस्टफीड करणं हे खूप कठीण जातं तिला. तर ब्रेस्ट फिडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते आपण सक्सेसफुली कसं करायचं त्याच्यासाठी आपली तयारी पाहिजे. तर आता ब्रेस्ट फिडिंग बद्दल आपल्याला मॅडमने सांगितलं, बट फॉर्म्युला मिल्क बद्दल तुमचं काय मत आहे? फॉर्म्युला मिल्कची ना गरज नाहीये. आता ज्या गोष्टीची गरजच नाहीये तर ते कशाला द्यायचं.
ब्रेस्ट फीड जे आहे ना, ब्रेस्ट मिल्क, स्तनपान, तर ते स्तनातून जे येत आहे ना, आता आपण आज कसं म्हणतो की कस्टम मेड पाहिजे सगळ्याला, आपल्याला पर्सनलाइज्ड गिफ्ट सुद्धा आपण बघतो. तर बाळासाठी ते कस्टम मेड, त्याच्यासाठी ते अन्न आहे. कस्टम मेड मी का म्हणते, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आता बाळ आहे तर आईच्या मनात एवढे प्रश्न असतात, ह्याला हे द्यायचं का, त्याला ते द्यायचं का, हे त्याला हवं आहे का. त्याला जे काही हवं आहे ना ते तुमच्या शरीरात कस्टम मेड प्रिपेअर होते. ब्रेस्ट फीड मध्ये आहे ना, ब्रेस्ट मिल्क मध्ये त्या बाळाला जे काही पाहिजे, म्हणजे त्याला कार्ब्स पाहिजेत, फॅट्स पाहिजेत, विटामिन्स पाहिजेत. दुसरं म्हणजे तुम्ही त्याला आजाराशी लढण्याची शक्ती सुद्धा देते. बरोबर. ती पण त्याला त्याच्यासाठी पण मेहनत करावी लागत नाहीये. ती आईच्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज तयार होतात ते ब्रेस्ट मिल्कद्वारे बाळाला रेडीमेड मिळतात. तर ब्रेस्ट फीड इज लाईक अ कवच कुंडल. फॉर्म्युला फीडचा प्रश्न कधी येतो ना, बऱ्याच वेळा आईला ना प्रश्न पडतं की माझं ब्रेस्ट मिल्क पुरेसं होतंय का, ह्याचं पोट भरतंय का, ह्याचं पोट भरत नाहीये किंवा ह्याचं वजन वाढणार नाही. तेव्हा मग तिला वाटतं की नाही, माझं दूध पुरेसं नाहीये तर मी ह्याला फॉर्म्युला फीड देणार. पण मला काय म्हणायचंय, जर का तुम्हाला असं प्रश्न येत असेल की माझं फीड व्यवस्थित आहे की नाही, तर लॅक्टेशनल काउन्सिलिंग म्हणून एक कन्सेप्ट असते. म्हणजे कसं की असे काउन्सिलर्स असतात जे सर्व्हिसेस आपण आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा देतो. आपण आईंना शिकवतो की ब्रेस्ट फीड कसं करायचं. ती जे करते ते व्यवस्थित आहे की नाहीये. आणि ब्रेस्ट फीड पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की कमी येते, तर ते वाढवता कसं येईल आपल्याला, आणि ते खरंच कमी येत आहे का, आणि कमी येत असेल तर वाढवायचं कसं, या सगळ्यांचं आपल्याकडे सोपं सोल्युशन आहे. तर कशाला फॉर्म्युला फीड द्यायचं. दुसरं म्हणजे फॉर्म्युला फीड म्हटलं ना, तर तुम्ही एखाद्या आईला विचारला जी फॉर्म्युला फीड देते की तिला कुठे जायचं म्हटलं तर तिला ते पूर्ण डायपर बॅग, त्यामध्ये ते तिचं बॉटल आणि मग गरम पाण्याच्या थर्मस आणि चमचा, हे सगळं. तुम्ही जर का ब्रेस्ट फीड करत असतील तर युअर रेडी टू गो. काहीच घ्यायची गरज नाहीये. एव्हरीथिंग इज रेडीमेड. बरोबर. दुसरं म्हणजे ते स्टेराईल आहे. आता त्याचं ते वाटी चमच्याने पाजू की दुधाच्या बाटलीने पाजू, मग ते बोतल स्वच्छ करायची, मग त्याला स्टरिलाइज करायची, काही एक करायचं नाहीये. म्हणजे तुमची जी तानातानीची अवस्था आहे ना, जेव्हा की एक पोस्टपार्टम मधून ती एक न्यूबॉर्नचं केअर घेण्याची जी जबाबदारी त्या आईवर पडली आहे, ह्यात सगळ्यात सोपं मार्ग तुमच्याकडे हे आहे की तुम्ही त्याला ब्रेस्ट फीड करा. युअर लाईफ विल बी सो इझी ना, म्हणजे आयुष्य एवढं सोपं होऊन जाईल. तर मला असं वाटतं, बऱ्याच वेळा इफ द डॉक्टर ऍडवाइजेस तर तुम्ही देऊ शकता, पण दॅट इज विथ प्रोफेशनल ऍडवाइस. पण अपार्ट फ्रॉम प्रोफेशनल ऍडवाइस कुठल्याही परिस्थितीत असं वाटत नाही की फॉर्म्युला फीडची गरज असेल, जर का सक्सेसफुल ब्रेस्ट फीडिंग एस्टॅब्लिश झालंय तर. जर कोणत्या मदरला म्हणजे ब्रेस्ट मिल्क येत नसेल, त्यांना आपण फॉर्म्युला मिल्क देऊ शकतो. ब्रेस्ट मिल्क येत नाही ना, हेच ऍक्च्युली मिथ आहे. तुम्हाला सांगू ना, जे स्तन असतात ना माताचे, त्याला आपण म्हणू शकतो की ते अक्षय पात्र सारखे आहेत. अक्षय पात्र म्हणजे काय, ते एक संकल्पना आहे ज्याचा कधी क्षय होत नाही. म्हणजे तुम्ही जेवढं काढतील ना तेवढं त्यात भर पडेल. बरोबर. तर तुम्ही जेवढं दूध पाजतील तेवढं दूध परत येईल. आणि त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही स्ट्रेसमध्ये असतील तर तुमचं ब्रेस्ट फीड कमी होईल. जर का तुमची झोप व्यवस्थित झाली नसेल तर दूध कमी होईल. तुमचं जेवण व्यवस्थित नसेल, तुम्ही वेळेवर जेवत नसतील तर फीड कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा आपण काळजी घेतो ना, तर ब्रेस्ट मिल्क आपोआप वाढतो. आणि हे कसं ना, हे थोडंसं माइंडसेटचं पण असतं की त्या आईला नाही होत, शी नीड्स इमेन्स सपोर्ट, जे आजच्या काळात ना लोक रिअलाइज नाही करत. त्यामध्ये आई चुकत नसते, बऱ्याचशा गोष्टी तिला माहित नसतात, काय करायचं ते माहित नसतं. आणि आधी पूर्वीच्या काळात कसं व्हायचं ना की आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो, तर सांगणारी बरीच लोक असायची, तर त्या एक्सपिरियन्स मधून सांगत जायचे की असं कर तसं कर. आता कसं होतंय सध्याच्या काळात की न्यूक्लिअर फॅमिली पण असते. दुसरं म्हणजे ती नवीन आई असेल, एकतर पहिलं बाळ असेल, नाहीतर दुसरं बाळ पण असलं ना तर स्पेसिंग खूप जास्त असतो. आता पहिलं बाळ असेल, त्याच्यानंतर एक 4-5 वर्षानंतर दुसरं बाळ येतो. तोपर्यंत ना तिला काहीच लक्षात राहत नाही. शी इज लाईक अ न्यू मदर. तर त्यामुळे कसं आहे ना की आईला सपोर्टची खूप गरज असते. तिला व्यवस्थित सपोर्ट मिळालं, तिच्या प्रश्नांची उत्तर मिळाली, कसं करायचं, काय करायचं, तर नक्की तुम्हाला ब्रेस्ट फीड येणारच. तर तुम्ही हे मनात ठेवूच नका की नाही, दूध नाही आलं तर फॉर्म्युला फीड द्यायचं, गरज नाहीये. अशा भरपूर मदर आहेत त्यांना 0 डे पासून मिल्क येतच नाही, तयारच होत नाही. जसं तसं नाही होणार, कारण बायोलॉजिकली इट इज नॉट पॉसिबल अनलेस अँड अंटिल तुम्हाला खूप असं काहीतरी स्पेसिफिक डिझीज वगैरे आहे. कारण डिलिव्हरी पासून ना तुमच्या
म्हणजे ऍक्च्युली त्याची तयारी आहे ना. फॉर एक्झाम्पल स्त्रियांना हे लक्षात आलं असेल की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ना त्यांचं ब्रेस्ट साईज पण इन्क्रीज होतो, एक साईज अप जातो, कप साईज. का जातो तो? कारण की त्याची तयारी आधीपासूनच होते. हा, तुमचं शरीर तयार होतोय आणि ते स्तनाचे जे ग्लँड्स आहेत ते बनतात, जे हार्मोन्स आहेत ते रिलीज व्हायला सुरू होतात. तेच मी सांगते ना की इट इज इम्पॉर्टंट की डिलिव्हरीच्या अर्धा तासाच्या आत तुम्ही बाळाला स्तनाला लावा. सुरुवातीचा जो दूध असतो ना, ज्याला आपण म्हणतो चीक दूध, बोलीभाषेत चीक दूध म्हणतो, जो थोडासा थिक असतो. तर आधीच्या लोकांची अशी समज होती की ते 2-3 दिवसाचं चीक दूध द्यायचं नाही बाळाला, ते द्यायचं असतं. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की चीक दूध जे आहे ना त्याची क्वांटिटी खूप कमी असते. बरोबर, ते कमी येतं. हा, तर त्यामुळे तिला वाटत असेल की दूध का येत नाहीये. लक्षात आलं ना. आणि दुसरं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तिचं सिझेरियन डिलिव्हरी झालं असणार तर ती उपाशी राहणार. एकतर 12 तास ती डिलिव्हरी आधी उपाशी होती आणि त्यानंतर परत ती 12 ते 16 तास त्याच्यानंतर उपाशी राहणार. ती खातच नाहीये, तर फीड कसं होणार? तर त्याच्या शरीराची त्यामध्ये काही चूक नाहीये. लक्षात आलं ना. तर त्यामुळे मग ती एकदम स्ट्रेसमध्ये येते की बाळ तर आलंय, दूध कधी येणार? दूध काही येत नाहीये. तर थोडंसं पेशन्स ठेवायचं. बरोबर. यू शुड ऑल्सो सपोर्ट युअरसेल्फ. तर मॅमने ब्रेस्ट फिडिंग बद्दल खूप छान एक्सप्लेन केलं आणि माझं म्हणजे मला असं वाटायचं की ब्रेस्ट फिडिंग म्हणजे सुरुवातीपासून जर आपण बाळाला दूध पाजायला प्रयत्न केलेच नाही तर दूध येणारच नाही. कारण मी असे खूप जणांना बघितलंय सिझर झाल्यानंतर बोलतात दूधच आलं नाही. तर मला एवढे दिवस वाटत होतं, बट आज माझी जी कन्सेप्ट होती सगळी दूर झाली. बायोलॉजिकली हे इम्पॉसिबल आहे असं वाटायचं, बट आता हे क्लिअर झालं की आपण जवळ घेतलं बाळाला तर दूध येऊ शकतं आणि आपण फीड करू शकतो. मला इकडे हे असं म्हणायचंय ना की देअर शुड नॉट बी एनी जजमेंट हिअर. म्हणजे एखादी आई ब्रेस्ट फीड करते किंवा नाही करत, तिच्या परिस्थिती वगैरे आहे. पण मी काय सांगते ना की बऱ्याच जणांना माहितच नसतं की लॅक्टेशन काउन्सिलिंग म्हणून काहीतरी असतं. जसं तुम्हाला ताप आला तर तुम्ही डॉक्टरांकडे जातात, तर तुम्हाला दुधामध्ये फीडिंग मध्ये काहीही इश्यू असेल तर देअर इज अन एक्सपर्ट फॉर यू. तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, यू कॅन सीक हेल्प आणि त्यानंतर ते नक्की येणार. कारण आई कधीही चुकीचं काही करू शकत नाही, तिला माहित नसतं, नकळत चुका घडतात. तर आपण ऑलवेज बी सपोर्टिव्ह अँड डू नॉट जज द मदर. खूप छान सांगितलं तुम्ही आणि खूप सारे आज डाऊट्स क्लिअर झाले. म्हणजे माझा सुद्धा डाऊट क्लिअर झाला. तर माझ्यासारखे सगळ्यांचे डाऊट मे बी क्लिअर झाले असतील. नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण. तर ब्रेस्ट फिडिंग बद्दल झालं आता. तर विटॅमिन डी सप्लिमेंट्स हे देणं गरजेचं आहे का किंवा द्यावेत का? बऱ्याच जणांच्या मनात हे प्रश्न असेल कदाचित. ऍक्च्युली काय होतं ना की विटॅमिन डी जो आहे ना तो ब्रेस्ट मिल्क मधून सफिशियंट नसतं. आणि विटॅमिन डी जर का तुम्हाला माहित असेल तर सनलाईट एक्सपोजर मधून ते फक्त आपण शरीरात बनवू शकतो. लक्षात आलं. तर त्याला सनलाईट एक्सपोजर खूप हे महत्वाचं आहे, म्हणजे उन्हात जाणं. पण बेबीला कसं ना उन्हाचा एक्सपोजर हे लिमिटेड असतो, किंवा पावसाळा वगैरे असेल तर आपण जास्त बाहेर काढत नाही, किंवा अदरवाईज सुद्धा ना भारतामध्ये नवजात बाळाला घरातून बाहेर काढण्याची ही पद्धत नाहीये, आपण नाही काढत. तर त्यामुळे काय होतं ना, त्यामुळे त्याला विटॅमिन डी ची डेफिशियन्सी निर्माण होते. आणि त्यामुळे WHO चं रिकमेंडेशन आहे की विटॅमिन डी जे आहे ते 6 महिन्यापर्यंतच का द्यावं, कारण तेव्हापर्यंत त्याला ब्रेस्टफीडच चालू आहे. आणि 6 महिन्यानंतर काय होतं ना, थोडासा मोबाईल होतो बाळ, आपण त्याला बाहेर घेऊन जायला सुरुवात होतो, सन एक्सपोजर वाढतं, तर त्यानंतर त्याच्या शरीरामध्ये सुद्धा ते तयार होऊ शकतं. पण 6 महिन्यापर्यंत, कारण तो ब्रेस्टफीडवर आहे, सनलाईट एक्सपोजर मिनिमम आहे आणि WHO चं रिकमेंडेशन आहे ते की तुम्ही विटॅमिन डी हे 6 महिन्यापर्यंत 400 इंटरनॅशनल युनिट्स हे त्याची रिक्वायरमेंट आहे डेली, तर त्याप्रमाणे आपण दिलं पाहिजे. विटॅमिन डी व्यतिरिक्त जे इतर सप्लिमेंट्स आहेत ना ते ब्रेस्ट फीड करताना गरज नसते त्यांची. इफ द मदर इज हेल्दी आणि जर का बाळाला ब्रेस्ट फिडिंग वरच आहे बाळ एक्सक्लुझिव्हली, तर गरज नसते. जर का फॉर्म्युला फीडवर असेल तर आपल्याला सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने ऍड करावं लागतं. तर मला भरपूर सारे प्रश्न आले. मल्टीविटॅमिन, विटॅमिन D3 आणि कॅल्शियम हे बाळांना देणं गरजेचं आहे का? आता विटॅमिन डी बद्दल आपण बोललो की कुठलाही प्रकारचा बाळ असेल, म्हणजे तो फुल टर्म असेल किंवा प्रीटर्म असेल, तर विटॅमिन डी हे तर द्यायचंच आहे. बाकीचे सप्लिमेंट्स आपण म्हणतोय ना, म्हणजे कॅल्शियम असेल किंवा मल्टीविटॅमिन असेल, तर ते त्या बाळाप्रमाणे आहे. ते डॉक्टर तुमचे जे आहेत बाळांचे ते ठरवते, कारण प्रीटर्म्स मध्ये ते द्यावे लागतात, किंवा बाळाला काही स्पेसिफिक एक रिक्वायरमेंट असेल
तर ते द्यावं लागतं. बरोबर. तर ते आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण सुरू ठेवू शकतो. थँक्यू सो मच मॅम. आपण तुम्ही खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर बाळाला पाणी केव्हापासून द्यायला सुरुवात करावी? ओके. तर कसं आहे की 0 ते 6 महिने हा. आपण काय म्हणतोय एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट ब्रेस्ट फिडिंग. फिडिंग. एक्सक्लुझिव्हचा अर्थ काय होतो फक्त की त्याशिवाय हम्म. दुसरं काहीच काहीच नाही. द्यायचं नाहीये. ओके. तर त्यामध्ये पाणी सुद्धा आलं. कारण कसं आहे ना, ब्रेस्ट मिल्क मधून ना त्याची जेवढे रिक्वायरमेंट्स आहेत, त्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते सगळे त्याच्या ब्रेस्ट मिल्क मधून पूर्ण होणार आहे. ज्या माता ब्रेस्ट फीड करत असतील त्यांच्या लक्षात म्हणजे त्यांनी जर का लक्ष दिलं असेल ना, तर तुम्ही म्हणजे स्तनातून कधी दूध काढून बघितलं असेल तर सुरुवातीला जो दूध असतो ना तो थोडा त्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ असते. बरोबर. आणि नंतरचा जो दूध असतो ना तो जाडसर असतो. तर त्यामुळे आपण कसं सांगतो ना की जेव्हा ब्रेस्टफीड तुम्ही करताय तर एका बाजूने एका वेळेत ब्रेस्टफीड करा. तर सुरुवातीचा जो पातळ दूध असतो त्याने म्हणजे सोप्या शब्दात म्हणायचं तर पातळ दूध असतं त्याने त्याची तहान भागते आणि जाड दूध असतं त्याने त्याची भूक भागते. तर 6 महिन्यापर्यंत तुम्हाला पाणी द्यायची गरज नाहीये. 6 महिन्यानंतर तुम्ही जसं वरचं अन्न आपण म्हणतो ना, वरचं अन्न जेव्हा तुम्ही सुरू करताय तेव्हा थोडं थोडं पाणी त्याला तुम्ही वाटी चमच्याने वगैरे पाजू शकतो. बरं. तर 6 महिन्यापर्यंत काहीच द्यायचं नाहीये स्तनपाना व्यतिरिक्त, पाणी सुद्धा नाही. आणि 6 महिन्यानंतर आपण पाणी सुरू करू शकतो. तर आपण आता 6 महिन्यापर्यंत सगळ्या बाळांच्या सगळे प्रश्नांची उत्तरे आपल्या भेटलेले आहेत. आता 6 महिने झाले, आता आपला विषय येतो फूडकडे. पहिले 6 महिन्याने झाल्यानंतरला आपण जेव्हा बेबीला सॉलिड फूड चालू करतो तर काय द्यायला पाहिजे? जेव्हा 6 महिने बाळाला संपतात आणि आता आपल्याला म्हणतो आपण सप्लिमेंटरी फीडिंग. सप्लिमेंटरी म्हणजे काय की स्तनपान तुम्हाला करायचंच आहे पण सोबत तुम्हाला वरचं अन्न पण सुरू करायचं आहे. असं नाहीये की स्तनपान एकदम बंद करायचं. स्तनपान हळूहळू आपल्याला कमी करायचं आहे आणि सोबत सप्लिमेंटरी फीडिंग सुरू करायचं आहे. तर आता सप्लिमेंटरी फीडिंग किंवा वरचं अन्न सुरू करताना काय द्यायचं पहिलं तर माझं पर्सनल ओपिनियन हे आहे की तुम्ही पॅकेज फूडकडे नका जाऊ. घरात बनवलेलं फ्रेश अन्न जे तुम्ही देऊ शकता दॅट इज द बेस्ट. आणि त्यामध्ये असं खूप तामझाम करायची गरजच नाहीये ना की असं अनारस घेऊन या आणि त्याचाच रस काढा, असं काही करायची गरज नाहीये. सुरुवातीला आपल्याला डाळीचं पाणी किंवा तांदळाचं पाणी हे आपण का म्हणतो, पाणी म्हणतोय तेव्हा फक्त पाणी नव्हे. तर त्यामध्ये आता डाळीचं पाणी म्हटलं तर फक्त पाणी नाही, त्यामध्ये डाळ पण पाहिजे आपल्याला. पण सुरुवातीला कसं आहे की आपण डाळीची क्वांटिटी थोडी कमी ठेवतो आणि हळूहळू जसं बाळ घ्यायला सुरुवात करतो ना तसं तसं आपण त्याची कन्सिस्टन्सी वाढवतो. आणि सुरुवातीला कसं आहे की आपल्याला बघायचं पण आहे ना, बाळाला टेस्ट वगैरेची पण थोडीशी हे असते. तर तुम्हाला सगळं द्यायचंय त्याला. त्यामुळे आपण म्हणतो ना की एक सोपा फॉर्म्युला म्हणजे काय आहे की 4 वेळी 4 रंगाचं 4 प्रकारचं असं आणि 4 वाटी. म्हणजे वरचं अन्न सुरू करताना तुम्ही त्यांना हे पण प्रश्न असतो किती वेळा द्यायचं. तर सकाळ दुपार संध्याकाळ रात्र 4 वेळा झालं. 4 प्रकारचं. मग तुम्ही विचार करा आता 4 वेगवेगळ्या 4 रंगाचा विचार केला तर सोपं होऊन जातं. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही गाजरचा हलवा केला तर तो लाल रंगाचा होऊन जातो. म्हणजे इकडे थोडं कसं आहे ना, मग त्याच्या डाएट मध्ये पण व्हरायटी येते. पालकचं सूप केलं तर ग्रीन रंगाचं होतं. आणि 4 वाटी म्हणजे एका वेळेत त्याने 1 वाटी घेतली पाहिजे. वरचं अन्न सुरू करताना पॅकेज्ड फूडकडे नकाच जाऊ तुम्ही, कारण घरात जे तुम्ही बनवतायत ना तेच त्याच्यासाठी बेस्ट आहे. आणि हळूहळू तुम्ही वेगवेगळे पदार्थ त्याला इंट्रोड्यूस करू शकतात. फक्त ह्याचे 2-3 काहीतरी नियम आहेत की जेव्हा तुम्ही नवीन पदार्थ सुरू करताय तर एका वेळेत एकच पदार्थ सुरू करा. ते तुम्ही 2-3 दिवस द्या. बाळ व्यवस्थित घेते तर नवीन पदार्थ इंट्रोड्यूस करा. यामध्ये फक्त शिजवलेलं अन्न नव्हे तर तुम्ही फ्रुट्स वगैरे पण देऊ शकतात. जे पण मऊ फ्रुट्स आहे आपल्याकडे, चिकू, केळी हे तुम्ही मॅश करून देऊ शकतात. बरेच जण ना म्हणजे पॅरेंट्स मला सांगतात की उकळून देतात फ्रुट्स, जसं ऍपल वगैरे. उकळायची गरज नाहीये. ऍपल थोडंसं हार्ड आहे ना, त्याला तुम्ही चमच्याने कुस्करा आणि ते त्याला भरवा. तर ऍक्च्युली ऑप्शन्स खूप आहेत. तुमचं टार्गेट हे असलं पाहिजे की 1 वर्षाचा होईपर्यंत, जेव्हा बाळ 1 वर्षाचा होईल तेव्हा त्याच्यासाठी वेगळं काही बनवावं लागायचं नाही घरात. जे सगळे खातायत ना तेच त्याने खाल्लं पाहिजे. दॅट इज युअर टार्गेट. तर त्याप्रमाणे तुम्हाला जायचं. तर फूड बद्दल, विनिंग बद्दल मॅमने खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं. आणि मला सुद्धा असं वाटायचं की बाळाला वेगळं जेवण बनवायचं, पण आता मला असं समजलं की आपण जे खातोय आता ह्या एजला, म्हणजे तो आता 1 इयरचा झाला, तर त्याला आपण जे घरामध्ये अन्न बनवतोय
तेच त्याला इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि त्याला सोबतच खायला बसवलं पाहिजे. माझ्यासारखे अजून कोण कोण विचार करायचे त्यांनी नक्की एकदा कमेंट करा. कसं असतं ना की जेव्हा आपण म्हणतोय की हम्म. 1 वर्षापर्यंत त्याने आपल्याच आपण जे प्लेटमध्ये खातोय ते सगळं खाल्लं पाहिजे. याचा अर्थ काय आहे ह्याचं मागचं तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही जे जे खातायत ना, म्हणजे तुम्ही काय खातायत, भाकरी किंवा चपाती, भाजी आणि भात आणि डाळ किंवा आमटी, ते सगळं खाल्ल्यावर तुम्हाला ताकद येते किंवा तुमच्या शरीराचं पूर्ण पोषण होतं. हो. तेव्हा 1 वर्षाच्या बाळाला पण संपूर्ण पोषणासाठी हे संपूर्ण बॅलन्स डाएटची गरज आहे. तेव्हा आपण असं म्हणतो की नाही नाही, ही इज अ पिकी इटर. कारण हे माझा स्वतःचा पण अनुभव आहे. माझं बाळ इज अ व्हेरी फसी इटर. तर हे नाही खाणार, ते नाही खाणार. तर कसं आहे ना, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आई होतात किंवा वडील होतात ना, तर तुम्हाला नेहमी तुमच्या तुम्हाला नेहमी तुमच्या बाळापेक्षा ना 2 पावलं पुढे व्हावं लागतं. तुमच्या घरात तुमचं चाललं पाहिजे. तुमच्या घरात जर बाळाचं चालत असेल तर कुठेतरी काहीतरी गडबड चालते. आता समजा बरेच जण काय करतात ना की नाही, तो आमटी सोबत भात नाही खाणार, तर त्याला फक्त भात. तुम्ही फक्त भात खा 6 महिने, चालणार आहे का तुम्हाला? नाही चालणार. तर काय करायचं, थोडीशी आमटी टाका ना, थोडंसं त्याला चव येऊ द्या. त्यानंतर आमटी किंवा डाळ थोडं थोडं वाढवा, हळूहळू वाढवा. दुसरं तुम्ही काय करू शकता की भातामध्ये ते मिक्स करून द्या ना. कसं आहे ना, यू हॅव टू कम अप विथ आयडियाज. फॉर एक्झाम्पल, बरेचसे पॅरेंट्स मला म्हणतात ना की भाजी तर हा हातच लावत नाही किंवा भाजी तर हा खाणारच नाही. तुम्ही पराठा करा ना भाजीचं. तुम्ही कुठल्याही भाजीचा पराठा करू शकता. कसं आहे ना, पॅरेंटिंग इज अ चॅलेंज. जोपर्यंत त्याचं लग्न होऊन त्याची बाळ होत नाही ना, तोपर्यंत तो बाळ तुम्हाला चॅलेंज करत राहणार आहे. तर यू हॅव टू कम अप विथ सोल्युशन्स. आणि तुम्हाला नेहमी आहे ना, कसं आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट तुम्हाला व्हावं लागणार. त्यामुळे तुम्हाला पण बॅलन्स डाएट घ्यावं लागणार, तर तुमचं डोकं चालेल आणि तुम्ही सोल्युशन्स काढू शकतात त्याच्यासाठी. आता काही बाळ असे असतात की बघा, आता 1 वर्ष झालं, जसं माझं बेबी, मी तुम्हाला सांगते, मला त्याला स्मॅश एकदम करून द्यावाच लागतं. त्याला मी थोडस तरी जाड जरा भरवायचा प्रयत्न केला, तो वॉमिट करणार किंवा घशात अडकलं किंवा चॉकिंग सारखं तो एक्सप्रेशन करणार. तर त्याच्याने मला भीती वाटते. कधी असं वाटतं, आतापर्यंत तर मी बाळाला मीठ वगैरे दिलं नाही, शुगर ही अजूनही दिली नाही, किंवा तर आपल्या जेवणामध्ये कसं मीठ असतं कधी, तर मग त्या काय. पण मला विचारायचं की तुम्ही मीठ का नाही दिलं त्याला? मीठ मी यासाठी नाही, आता सध्या कसं लहानपणापासून आपण म्हणतो, आता 30 वयानंतरला बीपीचे, शुगरचे हे त्रास आता सध्या बघायला मिळत आहेत, किंवा आपलं फूड बरोबर नाही किंवा डायबिटीज 1 प्रकारच्या ह्या प्रकारच्या गोष्टी समजत आहेत. त्याच्यामुळे मी त्याला शुगर 1 इयर पर्यंत तरी अवॉइड केली आणि मीठ सुद्धा दिलंच नाही. आता मी थोडं थोडं मीठ चालू केलंय, बट गोड काही करायचं त्यामध्ये मी खजूर ऍड करते. ओके. मिठाबद्दल ना कसं आहे ना की ऍडेड सॉल्ट नाही घ्यायचं. टेबल सॉल्ट म्हणतो ना आपण, ते घ्यायचं ते नाही, बऱ्याच जणांना काय सवय असते ना की वरून ते मीठ टाकून घेतात. ओके, बरोबर. हे नाही घ्यायचं. दुसरं म्हणजे ना, तुम्ही जेवणामध्ये मीठ द्या ना, त्याला चव आहे. त्याच्या चवीची जाणीव करून घ्या. प्रत्येक बाळाचं वेगवेगळं असतं. तू तेच जेवण जेवते की नाही, त्याची चव तुला आवडते, तर तुझ्या गर्भापासून त्या चवीची ना त्याला सवय आहे. लक्षात आलंय का? त्याला तो फॅमिलियर आहे, काही नवीन नाहीये. आणि नंतर तुमच्या ब्रेस्ट मिल्क मधून सुद्धा गेलेला आहे. तुमच्या ब्रेस्ट मिल्कचा फ्लेवर तुम्ही काय खाल्लंय त्याच्यावरून चेंज होत राहतं. लक्षात आलं? आपण कधी चाकून बघितलं नाहीये, पण अशा स्टडीज आहेत. लक्षात आलं का? तर तुम्ही हा विचार का करतायत की त्याला चव नाही आवडणार? त्याला चव आहे. लक्षात आलं का? तर त्याच्या चवीप्रमाणे बनवा. तुम्हाला आहे ना, मी खूप चांगलं, जर का तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे. पण फॉर एक्झाम्पल मी एक सांगते की आपण सुशी आणून दिलं तुम्हाला, पण ते तुझ्या चवीचं नसेल, तर ते विश्वाचं सगळ्यात चांगली डिश असेल तरी तुला आवडणार नाही. तर बाळाचं पण तेच आहे ना. दुसरा प्रश्न आला रिफाईंड शुगरचं. तर रिफाईंड शुगर म्हणजे ऍडेड शुगर्स तुम्ही नाही द्यायचंय तर ठीक आहे, पण रिफाईंड शुगरला जे ऑल्टरनेटिव्ह आहेत, जसं खजूर आहे, तर दॅट इज व्हेरी आयर्न रिच ऑल्सो. आणि शुगर अजिबात कशाला त्याचं जीवन तुम्ही आतापासूनच असं निरस करतायत. मला असं वाटतंय की बॅलन्स पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, सगळ्या गोष्टींचा बॅलन्स पाहिजे. दुसरं म्हणजे जे आपण म्हणतोय ना की शुगर्स नाही द्यायचे, तर शुगर्स मध्ये काही नाही द्यायचं ते मी तुम्हाला सांगते. जे प्युअर चॉकलेट्स आहेत, बेकरीचे पदार्थ आहेत, पेस्ट्रीज आहेत, बिस्किट्स आहेत, किंवा अजून जे काही तुम्ही विचार करू शकता, जे पॅकेज्ड असतात किंवा बेक्ड असतात, ज्यामध्ये मैदा खूप जातो, रिफाईंड शुगर खूप जातो,
हे सगळं तर तुम्हाला नक्कीच नाही द्यायचं, पण तुम्ही गोड देऊ शकतात ना. हा. आणि दुसरं म्हणजे मला काय सांगायचंय ना, की भारतीय पद्धतीमध्ये तुम्ही जर का बघितलं ना, तर जे आपल्या घरात बनतं त्याचं मी सांगते. हा. घरात जे आपले गोड पदार्थ तुम्ही काय बनवतात? पुरणपोळी, अजून खीर बनवतो, अजून बासुंदी. बासुंदी. प्रत्येकामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन कडे लक्ष द्या. आता जसं पुरणपोळी म्हटली, तर त्यामध्ये काय आहे? पीठ आहे आणि प्रोटीन आहे आणि त्याच्यासोबत शुगर आहे. प्युअर शुगर नाही आपण नाही बनवत देते, घरी, बरोबर. कारण आपल्या पारंपरिक जी जेवणाची पद्धत पद्धत. ती नाहीच आहे. हा. इंडियन पद्धत एवढी चांगली आहे ना, इफ यू हा. स्टिक टू द पारंपरिक पद्धत जे तुमचं आहे, तुमच्या घरात बनत आहे ना, यू कॅनॉट गो रॉंग. लक्षात आलं ना. आणि तुम्ही डेझर्ट बनवतात घरी, सपोज तुम्ही काहीतरी शिरा वगैरे हा, बनवला, हा. तर तुम्ही कशात बनवतात ते? दूध घेते, दूध तुम्ही घेते. कधी तेलमध्ये बनवलंय का? नाही, नाही. का नाही बनवलं? आणि नाही, चव ते पण कधी नाही आलंच लागणार नाही ते. ना ते कधी. कधी आलंच पारंपरिक नाही. रेसिपी काय आहे? बरोबर, तुपाची तुपाचा आहे. शिरा, तुपाचा गावठी शिरा. तुपाचा. हा. आणि ते पण तूप असं. हा, जास्त. बरोबर ना, हा. जास्त. है ना. लक्षात आलं का. आणि तुम्ही कुठलंही रॅन्डम तुम्ही घ्या, म्हणजे आपल्याकडे मूग डाळचा हलवा आपण करतो, दॅट इज ऑल्सो प्रोटीन आणि शुगर. जिकडे प्रोटीन म्हणून कंबाईन होतो ना शुगर मध्ये, दॅट त्याच्यामुळे कॅव्हिटीज होणं थोडं कमी प्रमाणात होतं. ओके. पण प्युअर शुगर्स मध्ये जास्त कॅव्हिटी असतात. लक्षात आलं का. आणि बाळ किती खाणार आहे गोड? शिरा जास्त नाही खाऊ नाही शकत. खाणार. बरोबर. हा. तर तुम्ही चॉकलेट वगैरे देऊ नका. तुम्हाला रिफाईंड शुगर द्यायची नसेल तर देऊ नका, पण गोड अजिबात बाळाला द्यायचं असं नाहीये नाहीये. असं नका करू, की तो चावत नाही चावत नाही. हा. बेसिकली. लक्षात आलं का. आता आपण इकडूनच घ्या. तर त्याला पहिलं दात कधी आलं? अंदाजे 7व्या महिन्यात. 7व्या महिन्यात. बरोबर. खालचे 2 दात त्याला फुटले असतील. बरोबर. आता 7व्या महिन्यात त्याला दात काय येतात? असं प्रश्न नाही पडला तुला? त्याआधी तर नाही आले दात? नाही, काहीतरी म्हणजे चावण्यासाठीच आले. सिम्पल ना. हा. त्याआधी तो ब्रेस्ट फीड करत होता, चावायची गरज नव्हती. नव्हती. आता 6 महिन्यानंतर आपण वरचं अन्न सुरू करतोय, तर शरीराने पण तयारी केली आहे ना. त्याला चावायला शिकवावं लागणार. लक्षात आलं का. आता त्या फेज मध्ये जेव्हा हे ट्रान्झिशन होत आहे, किंवा पुढे जेव्हा त्याला दात येत आहेत आणि दात आलेले आहेत, जर का तुम्ही चावायची संधी दिली नाही त्याला, तर तो कसा शिकणार? फॉर एक्झाम्पल आहे ना, एकदा माझ्याकडे बाळ एक आलेलं क्लिनिकमध्ये, तर असं रॅन्डमली मी डेव्हलपमेंटचे क्वेश्चन्स विचारते. तर मी विचारलं की हा पायऱ्या चढतो का. तर त्यांना असं क्वेश्चन मार्क पडलं. नाही, कधीही संधीच आली नाही पायऱ्या चढायची. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही त्याला संधी द्या ना, पायऱ्यावरून त्याला चढू द्या. लक्षात आलं का. हे असंच आहे. आपल्या बाळाला आपण संधी द्या, त्याला चावायला शिकवा. आता तू जसं सांगते ना, की एकदम मॅश करून दिलं तरच तो खातोय, नाहीतर मला भीती वाटतंय की तो चोक होणार का. 1 वर्षाचा बाळ आहे ना, मोस्टली जेवणावर चोक होणं थोडंसं डिफिकल्ट आहे. किंवा त्याला काहीतरी तर गॅग रिफ्लेक्स येतो त्याचं. जसं तुला सारखं झालं तर ठसका कसा लागतो, दॅट इज द गॅग रिफ्लेक्स. तो लगेच येणार त्याला. तर चोक होणं खूप थोडं डिफिकल्ट आहे, अनलेस अँड अंटिल खूप सॉलिड जसं काहीतरी बॉल सारखं छोटं किंवा काहीतरी त्याने हे केलं, तर त्याच्यासाठी तू घाबरू नकोस. हळूहळू त्याची कन्सिस्टन्सी तू हे कर. जसं ब्रेस्ट फिडिंग सारखंच आहे. कधी कधी बाळ लगेच दूध प्यायला सुरुवात करतो, कधी कधी त्याला शिकवावं लागतं. तर हे प्रत्येक बाळासाठी वेगवेगळं आहे. ते छान मॅम एक्सप्लेन केलं तुम्ही, आणि माझा सुद्धा डाऊट क्लिअर झाला. म्हणजे मी स्वतः हेच करायची आतापर्यंत, बाळाला हे मीठ वगैरे काही झालं किंवा शुगर हे दिलं नाही. बट तुम्ही बोलले की एका डाएट मधून सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स, फॅट्स आपल्याला सगळं मिळतं. घरातलं आहे, बाहेरचं तुम्ही बोलले देऊ नका. ते म्हणजे व्यवस्थित सांगितलं तुम्ही. तरी आपल्या पारंपरिक पद्धतीने जे घरामध्ये जेवण बनलं जात आहे ते तुम्ही देऊ शकता. कॉन्स्टिपेशन बेबीला वारंवार होतो, आणि काही बेबींमध्ये गॅस म्हणजे बेबीला खूप गॅस होतो. याचं कारण काय, आणि मग त्यांना औषध आपण कंटिन्यू देत राहायचं का? आता कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. म्हणजे की शी जशी झाली पाहिजे तशी होत नाहीये. तर हे कसं आहे ना, वयोगटाप्रमाणे आहे. कुठल्या वयाचं बाळाचं आपण बोलतोय. फॉर एक्झाम्पल जर का 0 ते 6 महिन्याचं बाळ असेल, तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, की तो खूप कडक संडास करतोय, किंवा करताना तो असं स्ट्रेन करतोय, म्हणजे आपण म्हणतो ना गुंततोय. बरोबर आहे ना. ताकद लावतोय, दॅट इज कॉन्स्टिपेशन. किंवा जसं 6 महिन्याच्या बाळापर्यंत कसं आहे, की जर का तो दिवसभरात 6, 7, 8 वेळा शी करत असेल, किंवा 3-4 दिवस करत नसेल, दॅट इज ओके. तुमचं बाळ जर का खेळत असेल, दूध व्यवस्थित पित असेल, त्याच्या इतर ऍक्टिव्हिटीज सगळे जसे चालतात तसं चालत असेल, तर ठीक आहे. आणि जर का तुम्हाला खूप कन्सर्न वाटत असेल, तर तुम्ही नक्की डॉक्टरांना दाखवून द्या.
तर 0 ते 6 महिन्यापर्यंतचे बाळ जर का 3-4 दिवसात करत नसतील हा. किंवा काही माझ्याकडे बाळ असे पण येतात की आठवड्यातून एकदा केलंय पण त्याला त्रास काही होत नाहीये वगैरे, तर दॅट इज ओके. बट तुम्हाला जर का कन्सर्न असेल तर नक्की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना बाळाला दाखवून द्या. येस. आता 6 महिन्याच्या वरचे जे बाळ आहेत, 6 महिने ते 2-3 वर्ष 4 वर्षापर्यंत आपण बोलूया, तर त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन, कारण ते आता वरचं अन्न खातंय तर त्यांचं शीचं सगळं जे कारभार आहे ते हा, बदललेलं असतो. बदललेलं असतं. बरोबर. तर आता कसं आहे की 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर बाळाने ऍटलीस्ट 1 ते 2 वेळा आपण म्हणतो की शी हा. केली पाहिजे किंवा दिवसातून एकदा दर दिवसाला. जर का तसं करत नसेल तर तुम्हाला बघावं लागणार की त्याचं डाईट काय आहे, डाईटमध्ये फायबर जातोय की नाही, त्याला पाणी व्यवस्थित तो पित आहे की नाही. त्याला बरेचसे फॅक्टर्स असतात कॉन्स्टिपेशनसाठी. कॉन्स्टिपेशनसाठी असं काही नाहीये की वन सोल्युशन फिट्स ऑल. तुमच्या बाळामध्ये नेमकं प्रॉब्लेम काय आहे, कुठे काय चुकतंय ज्याच्यामुळे हे होतंय आणि ते आपल्याला काढावं लागणार. तर नक्की तुम्हाला तुमच्या डॉक्टरांसोबत त्याची सल्ला घ्यावा लागणार. बरोबर. गॅसचं जे आपण बोलतोय, आता 0 ते 6 महिन्याचे जे बाळ आहेत त्यांना आपण म्हणतो गॅस. आता गॅस म्हणजे नेमकं तुला काय वाटतं, गॅस म्हणजे काय? मला असं वाटतं म्हणजे बरेच जणांचे कन्सेप्ट असे आहेत की आईने काही खाल्लं वेगळं, आईच्या खाण्यामध्ये काय आलं की बाळाला गॅस. हा, पण तुला म्हणजे गॅस होतोय म्हणजे काय होतोय? मग बाळाला पोट दुखतंय अच्छा. किंवा पोट थोडं कडक आल्यासारखं वाटतंय, मग त्याला फार्टिंग होत नाहीये किंवा मग स्टूल पास होत नाहीये असं मला वाटतं. ओके. तर जसं तुम्ही म्हटलं की बाळाचं पोट फुगलेलं आहे किंवा तो फाट करत नाहीये किंवा गॅस पास करत नाहीये किंवा पोट दुखतंय. आता पोट दुखतंय म्हणजे त्यांना असं वाटतंय की तो रडतोय किंवा असं, ठीक आहे ना. तर कसं आहे ना की ह्याच्यासाठी एक सोल्युशन मी सांगू शकते तुम्हाला, जे आहे बर्पिंग. ओके. सिम्पल. ठीक आहे, तुम्ही ब्रेस्ट फीड करतायत, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग आहे. दूध पाजताना त्याच्या पोटात हवा जाते. येस. ती हवा वरनं येणार बाहेर, नाहीतर ऑल द वे खालनं येणार. तुम्ही वरनं काढून घेतली, इन द सेन्स बर्पिंग केलं. बर्पिंग म्हणजे काय की आपण ढेकर देतो बाळाला. आता ढेकर देणं कसं आहे की जो नवजात बाळ आहे ना, ज्यांच्या आहेत आता न्यूबॉर्न, त्यांना हे माहित असेल, एवढं टीडियस प्रोसेस आहे ना, त्यांना खूप वेळ लागतो. बरोबर. हो. आणि तुम्हाला तेवढा वेळ त्यांना उभं ठेवावं लागतं. बरेच बाळ 20-25 मिनिटं घेतात. आणि बर्पिंगचं कसं आहे ना, बऱ्याच वेळा आईला समजावं लागतं की त्याने एकदा समजा ढेकरचा तुला आवाज आला किंवा फील झालं. बऱ्याच वेळा ना बाळाचा आवाज येत नाही, पण कारण तुमच्या खांद्यावर आहे तुम्हाला फील होतो की याने केलंय. एकदा केला तर थोडा वेळ थांबा, तो अजून थांबून थांबून थोडं करणार. ओके. आणि त्याने व्यवस्थित, तुम्ही जर का प्रत्येक फीड नंतर व्यवस्थित बर्प करत असतील तर त्याला गॅस वगैरे काहीच होणार नाही. कारण गॅस त्याच्या पोटात ना तिकडूनच जाते, बरोबर, तोंडातून जाते आणि ती पास होते. बरोबर. लक्षात आलं का? तर त्याच्यासाठी औषध देत राहण्यापेक्षा ना बर्पिंग व्यवस्थित करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी बर्पिंग व्यवस्थित करते पण तरी याला होतंय, तर नक्की डॉक्टरांना दाखवून द्या. आणि बर्पिंग म्हणजे हे आईचं काम नाहीये, इकडे बाबांचा रोल येतो. बरोबर. बर्पिंग इज नॉट एक्सक्लुझिव्ह टू मदर, कारण तिकडे काहीच नाहीये ना, हे तर कोणीही करू शकतं. तर बर्पिंग मध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना इन्व्हॉल्व्ह करून घ्या. एक एकला ड्युटी लावायची की मी फिडिंग करणार, बर्पिंग तुम्ही करून घ्यायची. लक्षात आलं? खूप छान प्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलं. खरंच म्हणजे मी तरी बोलते आता ह्या गोष्टी तुमच्या समजल्यानंतर बऱ्याच आईंचे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला मला वाटतंय खरंच, आणि माझा सुद्धा.